ओके. हा आलो आलो इथेच माईक दिलाय थांबा. आणि चेंडू कोणाला लागलं तर नाही ना. विजय मराठे आणि कोण मिलिंद बिंगडे. कृपया खेळाडूंनी एकमेकांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जितका खेळ महत्वाचा आहे तितकाच आपलं आरोग्य देखील महत्वाचं आहे. कोणतीही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही. पहिला समजावा. आहे की आमच्या इथे कुठं जेव्हा नेटवर्क आहे पूर्ण तुम्हाला हे करायला देतो की थोडे चार्जेस कमी ऑपरेट करायला माणूस देतो की. वाईट आहे की नाही वाईट आहे की ओके ना. अंपायर विजय मराठे ओके, मिलिंद बिंगडे ओके. आपल्यामुळे खेळाडूमध्ये व्यत्यय येतोय. सुशांत मुरुगटे खूप छान असा बॉल योगेश पवार यांच्याकडून सतीशसाठी. खूप छान गोलंदाजी योगेश पवार. आयुष आणि अनिश ऑइल मिल प्रोप्रायटर योगेश पवार आयकॉन प्लेयर ऑफ क्षेत्रीय योद्धा. उंच असा उडालेला बॉल. चेंडू जातोय 2 धावेसाठी. क्वार्टर सामन्यामध्ये दुसरा सामना क्षेत्रीय योद्धा आणि मावळा वॉरियर्स. खूप छान असा फटका सतीश उर्फगंडा देयकर यांच्याकडून आणि गुंडा शॉट. बॉल जातोय सीमारेषे बाहेर. सीधा संघाला मिळते 6 धावांची भर आणि धावसंख्या होते 9. ओव्हर मधील शेवटचा बॉल योगेश पवार यांचा. 5 बॉल मध्ये धावसंख्या झालेली आहे 9. खूप छान अशी ओव्हर योगेश पवार यांच्याकडून आपल्या संघासाठी. आणि पुनश्च एकदा जोराचा फटका योगेश पवार यांना मारलेला आहे सतीश देवेकर यांच्याकडून आणि अंपायरचा इशारा 6. षटकार मिळतोय. ओव्हर कंप्लीट. धावसंख्या होते 15. 1 ओव्हर 15. सुरुवातीचे बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने टाकल्यानंतर पुढील लास्टच्या 2 चेंडूमध्ये सलग 2 6. याचमुळे धावसंख्येमध्ये भर पडते आणि एका ओव्हरमध्ये मावळा वॉरियर्सची धावसंख्या होते 15.
खूप छान अशी गोलंदाजी सुधाकर बाटले यांच्याकडून. स्पिन करतायत स्पिनर सुधाकर बाटले. अतिशय जोराचा फटका मारण्यामध्ये अयशस्वी ठरलेले मिलिंद भुंगडे आणि त्याच पद्धतीने जोराचा फटका लागू नये म्हणून यशस्वीरित्या बॉल टाकण्यामध्ये सफल ठरलेले सुधाकर बाटले, ज्यांची स्पिनर म्हणून ओळख आणि या सामन्यामध्ये त्यांनी बॉलिंग करतायत सतीश देवेकर साठी. चेंडू निर्धाव जातोय. खूप छान अशी ओव्हर. खूप छान अशी जरी कॅच मिस झाला असेल तरी फिल्डिंग छान शुभम यांच्याकडून. संघाला अपेक्षित कॅच होता तरी देखील कॅच मिस झाला आणि त्यातूनही संघाला अपेक्षित होतं चौकार जाऊ नये आणि ती अपेक्षा आपण पूर्ण केलात. आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा मिस कॅच होतोय शुभम यांच्याकडून आणि धाव संख्या मिळते 1. दोन जीवदान सतीश आणि मिलिंद यांना. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आवाज येतोय. आणि लाटच्या बॉल मध्ये 6. अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेली सुधाकर बाटले यांची ओव्हर लाटच्या बॉल मध्ये असफल ठरते आणि संघाची धावसंख्या होते 25. 2 ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हर मध्ये 15, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10. जर हा 6 बसला नसता तर अतिशय संघ आपला मजबूत ठिकाणी असता. काही हरकत नाही, तरीही खूप असे एफर्ट्स सुधाकर बाटले यांच्याकडून. पुढील ओव्हर सुशांत मुरुकटे दाबेवाडीकर यांच्याकडून. बॉल डॉट जातोय. बॉल मिस फील्ड. पृथ्वीराज देसाई आपण जिंकलाच आहे आता. थंड पण आणला की या शशीदा आणते नाव घेत नाही पण नंतर मग आमचा पाठवून दे. सुशांत यांचा सतीश साठीचा बॉल. खूप छान अशी ओव्हर सतीश यांची आणि अंपायर साठी अपील करतायत योगेश पवार. अंपायरचा इशारा नॉट आउट. सुशांत मुरुकटे. कॅच अपेक्षेप्रमाणे बाळू पवार यांच्याकडून अतिशय सुंदर असा कॅच. बाळू पवार कॅच.
नाही नाही, बाळू पवार कॅच. हा, संतोष पवार बरोबर. आणि आलेले आहे इम्पॅक्ट प्लेयर पुढील बॅट्समन कोण आहे? सूरज देसाई. शशिकांत आंबेकर, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. पृथ्वीराज देसाई. हाय ना, हाय पाहिजे तर आम्हाला नंतर स्कोर यायला माणूस पाहिजे. तुम्ही खाली उतरा तुम्ही. खूप छान अशी गोलंदाजी सुशांत यांच्याकडून. सुशांत मिरिंडा ते वाचले. शानदार असा फटका मिलिंद यांच्याकडून सुशांत यांच्या लाटच्या ओव्हरमध्ये. अतिशय चांगली ओव्हर पडत असताना लाटच्या बॉलमध्ये 6 मारला आणि सुशांत यांची असफल ओव्हर ठरली आणि धावसंख्या होते 33. तरी देखील 3 ओव्हरमध्ये अतिशय सुंदर अशी ओव्हर सुशांत यांचीच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आणि सुशांत यांच्या ओव्हरमध्ये 8 धावा. क्षेत्रीय योद्धा कॅच आहे बघूया कॅच घेतात का. कॅच आहे अमर साठे यांच्याकडून. अतिशय सुंदर असा झेल, अगदी हातात आलेला कॅच आणि आपल्या नजदीक आलेला कॅच कधीही न सोडणारे अमर साठे. अगदी सुरेश निंगनोरे यांचा सुद्धा पाटील मॅच मध्ये अतिशय सुंदर असा झेल टिपला होता याच अमर साठे यांनी. आणि आता देखील आपला संघ मजबूत ठिकाणी राहावा यासाठी अतिशय प्रयत्नशील असलेले अमर साठे. सूरज देसाई यांचा झेल टिपला आणि आपला संघ सुस्थितीत आणताना अमर साठे. पुढील बॅट्समन 1 सेकंड. कोण आहे? पंकज चौगुले. योगेश पवार. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पंकज साठीचा बॉल जातोय, चेंडू निर्धाव जातोय. खूप छान अशी ओव्हर योगेश पवार यांची. हा देखील कॅच उडालेला आहे. पाहूयात कॅच घेतात का. कॅच मिस होतोय. कॅचची अपेक्षा होती. सुशांतला वाटलं पृथ्वीराज घेतोय, पृथ्वीराजला वाटलं सुशांतला घेतोय आणि योगेश पवारला वाटलं दोघांच्या पैकी कोणीही घेतोय, परंतु कोणीही कॅच घेतलेला नाही. आणि कृपया अंपायराने सांगायचं धावसंख्या किती घेतलेली आहे. 2 धावसंख्या घेतलेली आहे. कॅच मिस झालेला आहे. एक कॅच मिस झाल्यामुळं खूप काही मोठा गोंधळ होऊ शकतो. याची शाश्वती आता येईल की नाही माहिती नाही, परंतु आतापर्यंत ज्यांना ज्यांना जीवदान भेटलं त्यांची खूप छान अशी बॅटिंग झाली. तरी देखील चेंडू निर्धाव जातोय. खूप छान अशी ओव्हर योगेश पवार यांच्याकडून. शशी थँक्यू. बॉल 4.
खूप छान अशी गोलंदाजी. छावावरचे आधारस्तंभ, हितचिंतक आणि खेळाडू ज्यांची तळमळ प्रत्येक मॅच मध्ये निदर्शनास येते आणि आपला खेळ विजयाच्या दिशेने जावा यासाठी प्रयत्नशील असणारे शशिकांत तांबेकर यांच्याकडून बॉल वाईट आहे, नाही दिला. हा, चेंडू निर्धाव जातोय. खूप सुंदर अशी ओव्हर योगेश पवार यांच्याकडून आणि या ओव्हर मध्ये त्याने फक्त 2 धावा दिलेले आहेत. अतिशय सुंदर अशी ओव्हर आणि आपला संघ मजबूत ठिकाणी नेताना. यामध्ये एक कॅच अमर साठे यांच्याकडून आणि दुसरा कॅच मिस सुशांत मुरगटे आणि पृथ्वीराज देसाई यांच्याकडून. सो असून देत तरी देखील खूप छान परिस्थिती आणि भक्कम परिस्थितीमध्ये क्षेत्रीय योद्धा संघ. बॉलर आकाश कांबळे. स्कोर होतोय, संघाची धावसंख्या होते 35, 2 विकेट, 4 ओव्हर कंप्लीट. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचे लास्टचे म्हणजे शेवटचे षटक घेऊन येतोय आकाश कांबळे. फुल शॉट मारण्यामध्ये यशस्वी मिलिंद भुंगडे, 2 धावा घेण्यामध्ये सफल मिलिंद भुंगडे आणि पंकज चौगुले. प्लस नो बॉल ना, नो +2 ना, 3 धावा, नो +2. अंपायरचा इशारा. प्रीत ना, यस प्रीत. चालते. खूप वाईड बॉल. अंपायर इशारा. प्रीट कंटिन्यू. प्रीटमुळे गोलंदाज दबावामध्ये. सिक्स. अंपायर इशारा. फ्रीट मध्ये मिलिंद भुंगडे यांनी मारलेला 6. अगदी चांगल्या अवस्थेमध्ये असणारा क्षेत्रीय योद्धा संघ. नो बॉल आणि नो बॉल मध्ये आलेल्या 6 मुळे संघाची धावसंख्या होते 45. 1 बॉल मध्ये 9 धावसंख्या झालेली आहे. वाईड, नो ची धाव, त्याच्यानंतर 2 पळून आणि 1 6 अशा 1 बॉल मध्ये 9 धावा गेलेल्या आहेत आकाश कांबळे यांच्या ओव्हर मध्ये. नॉट आउट आहे आणि मिस फील्ड अमर नार्वेकर यांच्याकडून हातातला बॉल सुटलेला आहे. जिथे 1 धावाची अपेक्षा तिथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावा, 2 बॉल अक्षय कांबळे यांचे. बिल्डिंग 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 तरी देखील 2 धावा. कॅच आहे, बघूयात कॅच घेतात का. खूप छान असा कॅच शुभम यांच्याकडून. 2 कॅच मिस झाले असेल तरी तिसरा कॅच त्यांनी मिस केला नाही आणि मिलिंद भुंगडे यांचा महत्वाचा विकेट आकाश कांबळे यांच्या रूपाने आणि शुभम मुंदेकर यांच्या झेलने मिळतोय. खूप छान अशी कॅच शुभम यांच्या रूपाने. शुभम काय नाव? शुभम मुंदेकर. त्याचं नाव नसणार, कोणाचं दुसरं टाका, विजय बराटे टाका, कोणाचं पण टाका तुझं. तू दुसरीकडचा प्लेअर कमी आता. हे काय पुढील बॅट्समन 1 सेकंद. प्रवीण सुतार.
षटकार. प्रवीण यांच्याकडून आल्या आल्या पहिल्याच बॉलला 6. अपेक्षेच्या प्रमाणे त्यांच्याकडून 6 आलेला आहे आणि त्यांचा संघ अगदी आनंद उत्सव साजरा करताना त्याचप्रमाणे मगाशी राहून गेलं. व्हिडिओ शूटिंग आणि यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या मित्रांची तसेच ट्रॅक्टरमध्ये पॅव्हिलियन प्रेक्षकांची आणि समालोचनची छावावरचे खंदे समर्थक खंदे प्लेयर ऑलराऊंडर शशिकांत तांबेकर यांच्याकडून थंड्याची सोय झालेली आहे. त्याबद्दल शशिकांत यांचं सर्व कमिटी मार्फत खूप खूप आभार. ओव्हर कंप्लीट. संघाची धावसंख्या होते 55. 3 विकेट. अतिशय सुस्थितीत असणारा क्षेत्रीय योद्धा संघ लास्टच्या ओव्हरमध्ये धावसंख्येची भर पडते आणि लास्टच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा किती लास्टच्या ओव्हरमध्ये किती आल्या? 33 वरून 22च की. लास्टच्या ओव्हरमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. आकाश कांबळे यांची ओव्हर क्षेत्रीय युद्धासाठी चिंताजनक. मावळा वॉरियर्स यांना जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष्य आहे. ज्योतिराम गोरे स्टंप लावून घ्यायचे. स्टंप पाडायचे नाही आपण. अंपायर स्टंप लावून घ्या. वेळ नको. सुधाकर ज्योतिराम आपण स्टंप लावून घ्या. मॅचला वेळ होतोय. तुम्ही तो पण स्टंप लावून घ्या. बॉल खेळवत नंतर उभा राहा तुम्ही. सागर देवेकर यांचा कुठे आवाज येत नाही. कृपया प्रेक्षकातून उठून गेलेले दिसतात. मावळा वॉरियर्स सतीश उर्फ गुंडा देवेकर, देवदास पाटील, किरण केसरकर, सूरज देसाई, त्याच्यानंतर मिलिंद भुईंगडे, ओंकार देसाई, अमोल कांबळे, लवकरात लवकर बिल्डिंग लावून घ्या. उशीर होतोय. विजय बराटे, योगेश पवार आपण आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. नवीन बॉल द्या. अंपायरांच्याकडे कमिटी मेंबरांना विनंती आहे. अंपायरांना विनंती आहे. इकडून नवीन बॉल जात आहेत पण जुने बॉल इथे येत नाहीत. इकडे द्या ते आणि ते इकडचे तिकडे घ्या. बॉल द्या इकडे. तो नवीनच आहे की त्यांच्याकडे. कुठं आहे तो? नवीन दिला नाही तुला आता एक. दे नवीन. हा ह्यो घे आणि तो दे. हे पिंकी तो बॉल घे. धर धर धर. हा हा बघ तिकडे तिथे दे ह्या दादाकडे. खाली बसा. आकाश कांबळे आणि योगेश पवार मनाला झालेली वेदना. आकाश कांबळे यांच्या लास्ट ओव्हरमध्ये 22 धावा मारलेल्या आहेत. तरी त्याची परतफेड करण्यासाठी आकाश कांबळे मैदानामध्ये उतरलेले आहेत. पाहूयात
6 बॉल मध्ये दिलेल्या 22 धावा त्यांनी किमान एक्स्ट्रा बॉल घेऊन जरी कंप्लीट केल्या तरी काहीच हरकत नाही. एकदा घेतलं तेव्हा घेतलं. कोण खेळायला पहिला? स्ट्रायकर कोण? योगेश पवार नाही था. आकाश कांबळे स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर योगेश पवार. गोलंदाजी या सामन्यामधील विजयी संघ नाही कंटिन्यू. गेली की येत नाहीत ग, बसा घ्यायचाच नाही. झोपत्या तो कप्तानांचा अवघड होते. स्टार्ट ना. ओके अंपायर, थँक्यू कन्फर्मेशन. मिलिंद बेंगडे गोलंदाजी, स्ट्राईकवर आहेत आकाश, नॉन स्ट्राईक योगेश पवार. पॉवर प्ले मधील पहिली ओव्हर, 2 फिल्डर बाहेर आहेत. चेंडू वाईट जातोय, अंपायरचा इशारा वाईट. धाव संख्येमध्ये भर पडते, 1 धाव, 0 बॉल. प्रसाद सावंत उत्कृष्ट फोटोग्राफी. आणि 1 बॉल मध्ये पहिला 6 मारलेला आहे मिलिंद बेंगडे यांना आकाश कांबळे यांच्याकडून. अगदी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे मनाला लागलेली खंत, मनाला लागलेली टोचन. 6 बॉल मध्ये दिलेल्या 22 धावा, अगदी त्यांचं टार्गेट देखील तेच आहे दिसतंय. 1 बॉल मध्ये 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्याच बॉल मध्ये षटकार मारून गोलंदाजाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न आकाश कांबळे यांच्याकडून. कृपया प्रेक्षकांच्या मधून सागर देवेकर आपण आवाज आपला थांबवायचा नाही. मिस कॅच, सतीश उर्फ गुंडा देवेकर यांच्याकडून मिस कॅच झालेला आहे. कोणतीही गायगडबड न करता शांततेने आणि संयमाने घेतलेली ही धाव. अगदी आकाश कांबळे यांच्याकडून होणारं मिसकम्युनिकेशन यांना धुडकावून लावून योगेश पवार यांनी त्यांना आहे त्याच ठिकाणी जागावर उभा राहण्याची विनंती केली आणि एकच धाव घेतली. अगदी दुसऱ्या धावेसाठी रन घेतली असती तर आपला विकेट निश्चितच गेला असता. अशा अवस्थेमध्ये असणारा बॉल. हा आणि अशा तऱ्हेने योगेश पवार यांचा झेल पंकज यांच्याकडून, ज्यांच्या आशेवर, ज्यांच्या आधारावर तिच्या हातात बसलाय, हातात बसलाय दिसायला की बघा. हात घेतला बसलाय सीधा. हात केलता. उतरा खाली उतरा. कोणी जा घेऊन जा. ब्राईटनेस कोण आला? हातलं पिवा तुम्ही जा. सुशांत. सु म्हणजे सुजल, शांत म्हणजे संयमी. बघूया काय बॉल. 3 बॉल झाले. 3 4 नाही 3 झाले बॉल. वाईट आहे पहिलाच भावा. दुसऱ्या बॉलला जो पहिला बॉल होता त्याच्यावर 6 मारला. 3 बॉल झाले. 3. हा
त्याला कव्हर करू नको. कट नाही मग कट नाही. वाईड बॉल. थोडे रिलॅक्स झालेले मिलिंद भिंगडे. अगदी पहिल्याच बॉलमध्ये षटकार मारला आणि नंतर विकेट. त्याच्यामुळे थोडे टेन्शन फ्री झालेले मिलिंद भिंगडे. सुशांत. सु म्हणजे सुजान आणि शांत म्हणजे संयमी. अजूनही संयमी आणि शांतच आहेत. कृपया आपली फटकेबाजी आपण लवकरात लवकर चालू करायची आहे. मारला फटका आणि गेला कॅच. सुटलं आहे कॅच. मिसफिल्ड प्रवीण यांच्याकडून. ओव्हर झाले निशान. झाली की 2 डॉट टाकले नाही एकच. हो 2 डॉट टाकले त्याने. 2 डॉट 1 झाली ओव्हर. नाही 3 झाले. हो झाले हो ऐका झाले ओव्हर झाले. नाही तसं नसते. नसते हो 2 डॉट टाकले. 1 सेकंड. 1 मिनिटे. बॉल काउंट करा. स्कोर झालेला आहे 1 ओव्हर कंप्लीट. 11. त्यांचा होता 15. 0 विकेट त्यांचा होता. तुमचा झालेला आहे 11. 1 विकेट 1 ओव्हर. किशोरच्या ओव्हरला शोर झाला पाहिजे. पाहूयात होतोय की नाही. शोर. वैयक्तिक पहिले संघाचे दुसरे षटक किशोर. चेंडू निर्धाव जातोय. खूप छान अशी गोलंदाजी किशोर मनगावकर यांच्याकडून. गाव का मुंडा सतीश देवेकर. उत्कृष्ट अशी किपरिंग. अगदी विजयाच्या आशेने बसलेले आणि विजयाच्या कलाने जाणारे. उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू जातोय. हे सोड जरा. नको 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 नको. कृपया 2 रन. अंपायर 2 रन. हा 2 रन. मिसफिल्ड. दोघांचं मिसकम्युनिकेशन. अगदी उंच गेलेला हलका कॅच. दोघांच्या मिसकम्युनिकेशन मुळे मिस झाला आणि किशोरचा शोर होता थांबला. गेला तो फटका सीमारेषे बाहेर आणि अंपायरचा इशारा 6. मिळालेल्या जीवदानाचा अगदी पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न सुशांत यांच्याकडून. शांत संयमी क्रिकेटर सुशांत. गरज असतानाच मारणार, गरज नसताना अगदी स्लो खेळणार अशा अवस्थेतला खेळाडू सुशांत. ज्याने कोवाडे ग्रामत प्रतिष्ठान मुंबई डिलाय रोडच्या मॅचेस गाजवल्या असा सुशांत. पुन्हा एकदा उंच असा फटका आणि कॅच घेण्यासाठी असफल ठरलेले आहेत खेळाडू. अगदी प्रवीणने सुद्धा डाय मारली लेकिन ड्राय गेली ती अगदी विरुद्धच्या दिशेने. अगदी मिसफिल्ड होते संघाकडून.
मिस कम्युनिकेशन होते संघाकडून. अंपायरला रन सांग. अंपायर कृपया किती धावा होत आहेत सांगा. 2 धावा घेतलेल्या आहेत. मावळा वॉरियर संघाकडून मिसफिल्ड अगदी सलग 2 कॅच मिस झाले आणि याचाच फटका 6च्या रूपाने पुन्हा एकदा मिळाला यांना. अंपायरचा चेहरा 6. जसा कॅच मिस होतोय तसा पुढच्या बॉलला 6 बसतोय. जसा कॅच मिस होतोय तसा 6 बसतोय. लास्ट बॉल आहे. ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर स्कोर सांगण्यात येईल. तू तिथे उभा का कॅच सोडतोस ले का. खूप छान आणि सुंदर असा फटका आणि खूप छान अशी फिल्डिंग. ओव्हर कंप्लीट होते. संघाची धावसंख्या होते 28. 18 बॉलला 28 ची आवश्यकता क्षेत्रीय योद्धा संघाला. ओके ओके हा 18 बॉल 28. 18 बॉल 28. काय होईल, कोण जिंकेल, कृपया काय काय वाटतं प्रत्येकाला. जरा ज्याला कोणाला आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी कृपया माईक समोर ट्रॅक्टर पॅव्हलियन समोर यायचं आहे. त्याच्याकडे माईक देण्यात येईल आणि तुम्हाला या सामन्याबद्दल आणि पुढील सामन्याबद्दल आणि या पूर्ण आयोजित मॅचेस बद्दल काही बोलायचं असेल तर आपण समोर येऊ शकता. बॉलर मिलिंद भिंगडे आणि उत्कृष्ट असा फटका 6च्या दिशेने जातोय. आकाश कांबळे यांच्याकडून जोराचा फटका. बॉल जातोय सीमारेषे बाहेर सीधा 6. किशोर नाराज. किशोर होता शोर करायच्या जोरात. मिस झाला कॅच आणि किशोरचा शोर थांबला. वरती बघू नकोस. उत्कृष्ट अशी डाय मारली देखील डाय मारून देखील बॉल सापडला नाही. चौकार गेलेला आहे. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. आपण घरी जाऊन देखील रिव्ह्यू मध्ये आपल्या मॅचेस आपण पाहू शकता. उत्कृष्ट असा फटका पुन्हा एकदा आकाश यांच्याकडून आणि मिलिंद भिंगडे यांचा थोडा कॉन्फिडन्स लूज होताना आणि मिलिंद भिंगडे टेन्शन मध्ये. पॉसिबिलिटीची मॅच चालू असताना अगदी पॉसिबिलिटी क्षेत्रीय योद्धा या संघाच्या दिशेने जात असताना संघाची धावसंख्या होते 44. 1 विकेट. 15 बॉलला 12 रनांची आवश्यकता. कमिटी मेंबर कोण असतील तर मॅक्सी संपर्क साधायचा आहे. सुरेश निगनुरे, अक्षय साठे किंवा कृपया लवकरात लवकर या. एक सेकंड. अंपायर एक वेट प्लीज वेट. बॉल किती आले? 4. हा 2 बॉल आहेत. ओके सतीश देवेकर आपण पाठीमागून बोलायचं नाही. 1 बॉल 2 बॉल. चौकार. इकडे हा अक्षय लगे. पुढचा सामना 3 नंबरचा आणि 4 नंबरचा लगेच.
मी चालते, मी बी जातो. 5-10 मिनिटं थांबा रे फक्त. मी बी जातो की मला थांबायचं आहे. मग थांब पुढचा समज. ठीक आहे. हां ठीक आहे. ओके चालेल चालेल. ओके खूप छान असा फटका. काय म्हणताय नीट? हा तुमचं जेवण आहे. जेवणार ना किती रन काढले विचारा. जेवण शिल्लक असलं ते किती रन काढले. एक धाव काढलेले आहे. 2 अंपायर सांगा 2. ओके ओव्हर कंप्लीट. 2 धावा घ्या. धाव संख्या होते 52. 1 विकेट. 3 ओव्हर कंप्लीट. 12 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता क्षेत्रीय योद्धा संघाला. कोण आला. देवदास पाटील. देवदास पाटील पुढील ओव्हर. संघाचं स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत देवदास. अंपायर इशारा आऊट. आकाश कांबळे आऊट. कॅच पण सतीश देवकर यांच्याकडून उत्कृष्ट असा किपरिंग मध्ये झेल. आकाश कांबळेच्या वैयक्तिक 48 धावा, ज्याच्या ओव्हर मध्ये 22 धावा मारल्या, त्याने त्याची परतफेड केलेली आहे. गौरव शिवगण ज्याने क्षेत्रीय योद्धा संघ पहिल्याच मॅच मध्ये अडचणीत असताना संघाला एका ओव्हरमध्ये 8 की 9 धावांची आवश्यकता असताना खूप सुंदर अशी फलंदाजी केली आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. असे फलंदाज गौरव शिवगण. 4 वाईट नाही राहुल. बॅटर कोण. वाईट नाही ना ते. ओके बॉल बॉल. डॉट बॉल देवदास पाटील यांचा. वाईट बॉल. वाईट बॉल. 10 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. शॉर्ट रे. खूप सुंदर असा फटका. परंतु पाहूयात सुंदर असा झेल पंकज यांच्याकडून. आतापर्यंत पंकजाने 2 झेल घेतलेले आहेत. अगदी याच पंकजने जर का किंवा तिकडे सूरज देसाई यांनी आकाश कांबळेचा मगाचा झेल घेतला असता तर पॉसिबिलिटी तुमच्या बाजूने असती. तुमचे तेच झेल महाग लागले आणि आकाश कांबळे यांनी सुंदर अशा धावा केल्या आणि आपला संघ सुस्थितीमध्ये नेऊन पोहोचवला. कर्णधार संघ मालक विजय बराटे सलग दुसऱ्या वर्षी सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारे क्षेत्रीय योद्धा संघाचे मालक विजय बराटे. कोण आलाय. विजय बराटे आलेले आहेत आणि 1 धाव घेतलेली आहे. संघासाठी 1 धावची आवश्यकता. ज्यांची बॅट चालली, ज्यांचा संयम चालला, अगदी शांततेने खेळले ते सुशांत मुरुगटे. नावाप्रमाणे सुशांत. शॉर्ट रे. आणि मिस फील्ड किशोर यांच्याकडून आणि क्षेत्रीय योद्धा संघ विजयी झालेला आहे आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. फायनलचा सामना छावा वॉरियर्स वासी क्षेत्रीय योद्धा. पाहूयात कोण जिंकतंय फायनल. आणि 3 नंबर आणि 4 नंबर साठी माळा वॉरियर्स आणि आदर्श योद्धा यांच्यामध्ये सामना होईल. गाव का कोणता सतीश देवकर कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे.